मातोश्री बाहेर सुद्धा सध्या अनेक नगरसेवक जमायला आता सुरुवात झाली आहे, कारण उद्धव ठाकरे सुद्धा आता निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचा सन्मान करणार आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा आता नगरसेवक यायला सुरुवात झाली। आणि आता मातोश्री बाहेरून आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या आपल्या सोबत जोडले जातात। मनोज, आता नगरसेवक यायला तिथे सुरुवात झालेली आहे, निवडलेले सगळे नगरसेवक येत आहेत, काय तयारी करण्यात आली, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण बघितलं तर आज मातोश्रीवर जल्लोष होणार आहे आणि जे नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे। उद्धव ठाकरे स्वतः मातोश्रीवरती सत्कार करण्यात आणि आपण बघितलं नगरसेवक यायला सुरुवात देखील झाली आहे आणि या ठिकाणी माजी महापौर किशोरी पेडणेकर हे या देखील आहेत। आपण त्यांच्याशी या ठिकाणी बोलूया। ताई, नगरसेवकांचा आज सत्कार केला जाणार आहे। काल 65 नगरसेवक या ठिकाणी निवडून आले आहेत उद्धव ठाकरे गटाचे, काय सांगाल? आनंद आहे। आमचे जे पर्सेंटेज असतात ते मागच्या वेळेला 37 होते, आता 39 आहे आणि मुंबईकरांनी उद्धवजींना कौल दिलेला आहे। ज्या पद्धतीने धर्माचं राजकारण, ज्या पद्धतीने जातीचं राजकारण करण्यात आलं, विकासाचं राजकारण आम्ही विकास केला आणि करत राहू। काही 25 वर्ष महापौर हा शिवसेनेचा बसलेला होता, पण यंदा हा महापौर शिवसेनेचा नसून भाजपचा आणि एकनाथ शिंदे गटाचा बसणार आहे। नाही, आता जे घडलंय त्याला बोलण्यात काहीच नाही, म्हणजे आता घडवणार आहोत त्याच्यावर आम्ही बोलू। आपल्यासोबत अजय चौधरी पण आहेत, उद्धव ठाकरे गटाचे नेते, त्यांच्याशी बोलूया। सर, काय बोला, कुठेतरी दुःख वाटतं यंदा महापौर बसू शकत नाही? बघा, आम्ही जी काही लढाई दिलेली आहे शिवसैनिकांनी आणि नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी, ही अतिशय जबरदस्त अशी लढत दिलेली आहे। कारण एका बाजूला सत्ता, संपत्ती याचा माज, निवडणूक आयोग त्यांच्यासोबत, संपूर्ण यंत्रणा त्यांच्यासोबत, काय गोंधळ घातला आहे निवडणूक आयोगाने ते आपण साऱ्यांनी 2 दिवस दाखवलं आहे। आणि अशाही परिस्थितीमध्ये मराठी माणसांनी जी एकजूट दाखवली, जिथे जिथे मराठी बहुसंख्येने राहतात तिथे आम्ही यांचा सुपडा साफ केला आहे। 25 वर्ष शिवडी विधानसभेमध्ये आम्ही एक हाती सगळे नगरसेवक निवडून देतो आहे। जनता, तिथले तमाम मराठी जनता, या सगळ्यांनी पुन्हा एकदा सगळेच्या सगळे नगरसेवक शिवसेना आणि मनसेचे दिलेले आहेत। त्यामुळे ही लढत तुल्यबळ होती, त्यांना आम्ही घाम फोडलेला आहे। BJP जे काय एवढे सत्तेचा माज येऊन देखील जे म्हणा, गेल्या वेळी त्यांचे किती होते, 82 नगरसेवक होते, आता किती नगरसेवक आहेत त्यांचे? त्यामुळे 88 नगरसेवक, फार काय त्यांना सत्तेचा एवढा माज असताना देखील मुंबईकरांनी स्वीकारलेलं नाही। त्यामुळे आम्ही आमची लढत लढलो, यापुढे लढत राहणार आणि जिथे जिथे चुकीचं काम करणार तिथे यांना सळो की पळो करणार। पण कुठेतरी नक्कीच मनोज, त्यामुळे आता